नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण खवा नाही, कंडेन्स मिल्क नाही, तरीही एकदम तोंडात विरघळणारा पेढा बनवणार आहोत. तर हा पेढा आपण शेंगदाण्यांपासून बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. आता हे आपल्याला छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजे. शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम खरपूस भाजले जातील. आता हे शेंगदाणे सर्व छान भाजले गेले आहेत. आपण हे सर्व शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं छान थंड होण्यासाठी या ताटामध्ये असेच ठेवूया, म्हणजे यावरची साल लवकर निघेल. आता ज्या वाटीने मी इथे शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी इथे मी गूळ घेतला आहे. आता अर्धी वाटी इथे मी पाणी घातलं आहे. ज्या वाटीने मी गूळ दाखवला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घातलं आहे. आता हा गूळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे. तिकडे पाक तयार होतोय तोपर्यंत आपले हे सर्व शेंगदाणे छान थंड झाले आहे. आता आपण यावरची साल छान चोळून काढून घेऊया. मस्त सर्व साल यावरची मी काढून घेतली आहे. आता या सर्व शेंगदाण्याची आपल्याला छान पावडर तयार करायची आहे. पावडर तयार करत असताना एकसारखं मिक्सरला हे फिरवायचं नाही आहे, नाहीतर याचं पीनट बटरच तयार होईल. आपल्याला चालू बंद अशा प्रकारे ही सर्व पावडर तयार करायची आहे. यामधलं ऑइल रिलीज झालं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पावडर तयार केली आहे. शेंगदाण्याची पावडर पण छान तयार झाली आहे आणि इथे आपला पाक पण ऑलमोस्ट तयार झाला आहे. छान याची एकतार बनली आहे, म्हणजे आपला एकतारी पाक बनून तयार आहे. आता यामध्ये आपण जी शेंगदाण्याची पावडर बनवून ठेवली आहे ती सर्व शेंगदाण्याची पावडर यामध्ये घालून घेऊया आणि याला छान मिक्स करूया. आता आपल्याला मस्त ही सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आणखीन छान फ्लेवर यावा यासाठी यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे. इथे मी 2 वेलच्या छान बारीक कुटून त्याची पावडर तयार केली आहे. ती संपूर्ण या मिश्रणात घालून घेऊया आणि पुन्हा याला 1 ते 2 मिनटं मस्त असं मिक्स करत ठेवूया. आपलं मिश्रण छान घट्टसर व्हायला लागलं आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीला याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ प्रमाणात होती, आता ही जरा घट्टसर होत आहे. तर आपण या स्टेजला यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया आणि हे सर्व या मिश्रणात मिक्स करूया. साजूक तुपामुळे पेढ्याला छान चव येते. आपलं पेढा बनवण्यासाठीचं सर्व मिश्रण तयार आहे. आता ते मी पॉलिथिनच्या बॅगवरती छान तुपाने ग्रीस करून त्यावरती काढून घेतलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे, मगच आपल्याला याचे पेढे बनवायचे आहे. तर मी इथे सुरुवातीला याला छान प्रकारे पसरवून घेत आहे, म्हणजे हे लवकर थंड होईल. आता मी याला 10 ते 15 मिनटं छान रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे काढून याचे छान छोट्या छोट्या आकारामध्ये पेढे बनवून घेऊया. तुम्ही याला हवा तसा शेप देऊ शकता. आता मी मस्तपैकी असा पेढा बनवून तयार केला आहे. आता मी जो झाऱ्या आहे त्या झाऱ्याच्या साहाय्याने याला छान डिझाईन करून घेत आहे. तुम्हाला जर वेगळ्या काही डिझाईन्स तयार करायच्या असतील तरी तुम्ही त्यावरती करू शकता, म्हणजे हे दिसायला देखील छान दिसतात. अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण पेढे तयार करून घेतले आहे आणि ही डिझाईन केल्यामुळे ते आणखीनच आकर्षक दिसत आहेत. हा पेढा आपण घरच्या साहित्यात आणि शिवाय कमी साहित्यात बनवू शकतो आणि हा मी गुळापासून बनवला असल्यामुळे तर जे लोक शुगर खात नाहीत त्यांच्यासाठी तर हा एकदम गिल्ट फ्री असा गोडाचा पदार्थ आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.